आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठोबा मंदिरात आज पहाटे 4:50 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबाच्या वतीने विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटेची पूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांनी सपत्नीक ही पूजा केली। यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही उपस्थित होते। या पूजेसाठी हजारो भाविक आणि वारकरी रांगा लावून उपस्थित होते। पहाटेच्या या मंगलमय वातावरणात विठ्ठलाचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा नाद घुमत होता। मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीने विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करून वस्त्रे परिधान केली। त्यानंतर विधिवत मंत्रोच्चारात ही महापूजा पार पडली। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, प्रत्येक शेतकऱ्याला बळीराजा सुखी राहावा यासाठी आणि संपूर्ण राज्यातील जनतेला आरोग्य व शांतता लाभावी यासाठी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली, असे सांगितले। त्यांनी पुढे असेही नमूद केले की पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून या वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे। शासकीय परंपरेचे पालन आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत ही शासकीय पूजा केली जाते। ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे, जी महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात एक महत्त्वाचे स्थान दर्शवते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पंढरपूरला येऊन ही पूजा केल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। वारीचा महापूर आणि पंढरीचा उत्साह या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिरात उपस्थित असलेल्या काही वारकऱ्यांशी संवाद साधला। आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये जमलेल्या लाखो भाविकांनी विठ्ठलाच्या जयघोषाने आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम या गजराने परिसर दुमदुमून टाकला होता। चंद्रभागा नदीच्या घाटांवर स्नानासाठी मोठी गर्दी होती।